नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज तारीख आहे 24 मार्च 2025 रोजी। आज पासून पुढील 5 दिवसांचा आज आपण हवामान अंदाज बघणार आहोत। महाराष्ट्र शासनामार्फत आता राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल त्यांनी सांगितलेल्यानुसार आज आपण बघणार आहोत। यामध्ये आज आपण 24 मार्च, 25 मार्च, 26 मार्च, 27 मार्च आणि 28 मार्च रोजीचा हवामान अंदाज बघणार आहोत। यामध्ये बघितलं तर आपला पहिली तारीख आहे या ठिकाणी 24 मार्च 2025। 24 मार्च नुसार कोल्हापूरचा काही भाग असेल ज्यामध्ये घाट म्हणजे जे डोंगराळ भाग आहे त्या भागामध्ये पावसाची शक्यता असेल। त्यानंतर बघितलं तर सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता, सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आणि धाराशिव आणि लातूर त्याचबरोबर साताराचा काही भाग या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे 24 मार्च 2025 रोजी। इतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहेत हवामान कोरडे असणार आहे। त्यानंतर 25 मार्च, 26 मार्च, 27 मार्च आणि 28 मार्च या पुढील 4 दिवसामध्ये संपूर्ण हवामान हे कोरडे असणार आहे। कोठे तुम्हाला पावसाची शक्यता नसणार आहे। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये फक्त उन्हाचा चटका तुम्हाला 25 मार्च, 26 मार्च, 27 मार्च आणि 28 मार्च रोजी पाहायला मिळणार आहे। 24 मार्च रोजी तुम्हाला सोलापूर, धाराशिव, लातूर, साताराचा काही भाग, सांगली संपूर्ण आणि कोल्हापूरचा काही भाग या भागामध्ये पावसाची शक्यता असेल। हा पाऊस तुम्हाला रात्री मध्यरात्रीला पाहायला मिळणार आहे। दिवसा मात्र तुम्हाला कडक ऊन पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला हा हवामान अंदाज होता। पुढील 5 दिवसांचा आज आपण हवामान अंदाज बघितलेला आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघतात कमेंटमध्ये सांगा, कारण की तुमच्या जिल्ह्यांची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आणण्याचा प्रयत्न करूया। तर अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।